इंडिया आघाडीत या, राज आणि उद्धव ठाकरेंनी हातात हात घालून देशाचं नेतृत्व करावं. संजय राऊतांचा राज यांना अवतान. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात महाराष्ट्राच्या राजकारणात आधीच सलोखा निर्माण झाला आहे. आतापर्यंत ते अनेक मुद्द्यांवर एकत्र आलेले आहेत. ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक मनोमिलनानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक मोठी इच्छा व्यक्त केली आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेतच, आता त्यांनी महाराष्ट्राबाहेर पडून थेट देशाच्या राजकारणाचे नेतृत्व करावे अशी महत्त्वपूर्ण साथ संजय राऊत यांनी घातली आहे. राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संजय राऊत यांनी नुकतंच त्यांना एक विनंती केली आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्याबद्दल भाष्य केले. संजय राऊत यांनी यावेळेस राजकीय समीकरणांपेक्षा मैत्रीच्या नात्याला प्राधान्य देत आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आधीच एकत्र आलेले आहेत. राज ठाकरेंमध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठं योगदान देण्याची आणि नेतृत्व करण्याची अफाट क्षमता आहे. त्यामुळे माझ्यासारख्या त्यांच्या जुन्या मित्राची हीच अपेक्षा आहे की आता दोन्ही भावांनी मिळून देशाचे राजकारण करावे आणि देशाचे नेतृत्व करावे. राजकारणात जरी काही काळ दिशा वेगळ्या झाल्या असल्या तरी पुन्हा आम्ही एका प्रवाहात आलेलो आहोत. माझ्या त्यांच्याविषयीच्या भावना, संवेदना या कायम राहिल्या. मी नक्कीच त्यांना शुभेच्छा देईन. महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांनी देशाच्या राजकारणात यावं. शिवसेनेबरोबर हातात हात घालून काम करावं. उद्धव आणि राज ठाकरे या दोघांनी मिळून बाळासाहेब ठाकरेंचा विचार आणि भूमिका पुन्हा एकदा देशामध्ये अशा पद्धतीनं मांडावी की संपूर्ण देश हा शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र यावा. आणि त्यासाठी राजसाहेबांनी सुद्धा फार मोठं योगदान देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, ते त्यांनी द्यावं. राऊतसाहेब, तुम्ही एक विधान केलं की महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांनी देशाच्या राजकारणात यावं, हे त्यांना तुम्ही इंडिया अलायन्स मध्ये येण्यासाठी आमंत्रण देत आहात का? ते काय असं आमंत्रण, ते आम्ही त्यांच्याशी बोलू ना. हे आमंत्रण काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून देण्याचा विषय नाहीये. पण माझ्यासारख्या त्यांच्या मित्राची कायम अपेक्षा आहे की उद्धव साहेब आणि राजसाहेब यांनी एकत्रितपणे आता देशाचं नेतृत्व करावं. चला, ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.